Can share? नो मॅम. हो मॅम, नाही झाली. करतायत. सब्र का फल मीठा होता है. येस मॅम. हा आपला शेवटचा धडा आहे ना बायो मधला. येस मॅम. हो मॅम. शेवटचा. हो मॅम. शेवटचा आहे मॅम. छान आहे. ठीक आहे. ओके. समजलाय आतापर्यंतचा टिश्यूज वाला पार्ट. येस मॅम. येस मॅम. डन. आता आपल्याला स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड आणि कार्डियक मसल्स करायचे राईट आज. हो मॅम. लिगामेंट्स, टेंडन्स तर झाले. नवीन मुलांना कसा वाटला बरं बायोचं लेक्चर लास्ट टाइम? गुड मॅम. ओके, समजलं बच्चा पार्टी तुम्हाला? वाटलं असेल मला. तुम्ही इतकं छान शिकवता. एका वेळी एक. हा समाधान मोरे तू बोल. रोहन पाटील. अरे नावं घेतली की गप्प का बसताय? समजलं का? स्नेहल तर आपलं जुनं बाळ आहे. येस मॅम. हा नाही, मी म्हटलं नवीन मुलांना समजलं का लास्ट टाइम जे एक्सप्लेन केलेलं ते? तुम्ही शिकवलेलं सगळ्यांना समजतं. ओके, धन्यवाद. नेक्स्ट. मग अजून गर्दी का नाही वाढली आहे क्लासला? का नाही? मॅम जॉईन हा. 30च्या वरती लेकरं झालं त्याचा. चल मॅम आता अजून काही विद्यार्थ्यांचे पेपर चालू आहेत म्हणून जॉईन झाले नसतील. हा ओके. म्हणजे मग मला हा चॅप्टर पुन्हा एकदा रिव्हिजन मध्ये पण घ्यावा लागेल बरोबर? येस मॅम. येस मॅम. रिव्हिजनच्या वेळेस तर मी फक्त तुम्हाला लोकांना ना हे देणार आहे, क्विझिस देणार आहेत, क्विज देणार आहेत, MCQs ते सॉल्व्ह करायचे. ओके मॅम. हो मॅम. ते सोपं पडेल आणि मग तुम्हाला स्वतःला पण सेल्फ अनालिसिस करायला बरं पडेल की मला किती येतंय, किती नाही येते, अजून किती माझा अभ्यास बाकी आहे, काही कॉन्सेप्ट आहे का तिथे मला एक्सप्लेन करायला, म्हणजे मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. असं जे काही असेल ते मग आपण डिस्कस करूया. ओके. ओके डन. चला, आय होप एव्हरीवन हॅज टेकन डाऊन द अटेंडन्स लिंक. मी पुन्हा एकदा जी मुलं आता जस्ट जॉईन झाली आहेत त्यांच्यासाठी शेअर करते ग्रुपमध्ये. ओके. येस मॅम. ठीक आहे, ओके मॅम. सुरू करूया. करा मॅम. हो मॅम. आधी तर रिव्हिजन म्हणजे जे आपण लास्ट टाइम जे पाहिलं त्याला एकदा रिकॅप्च्युलेशन करूया. सॉरी. आणि नंतर मग पुढे. ओके. सो हिअर वी गो. डन. येस मॅम. तो मुलगा नाही आला भरपूर प्रश्न विचारणारा? काय नाव होतं त्याचं? धनंजय वाघ. श्रद्धा. श्रद्धा आहे. नाही, that boy was there na last time asking so many questions. येस मॅम. धनंजय वाघ या डिव्हाइसने जॉईन होते. ते धनंजय वाघ या डिव्हाइसने जॉईन होते. धनंजय हे तिच्या वडिलांचं नाव आहे.
मग कोण जॉईन होत होतं ते? तिचं नाव श्रद्धा आहे. अच्छा, ओके, श्रद्धा होती का ती? बाय. मला वाटलं तिनं आणि चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन पण टाकलाय, चॅप्टरचं नाव काय म्हणून. मॅम चॅप्टर नेम नीमा लिवलंय. ठीक आहे, चॅप्टरचं नाव काय आहे? जैविक तंत्रज्ञान असं काहीतरी आहे, राईट? इंट्रोडक्शन तंत्रज्ञानाची ओळख. तंत्रज्ञानाची ओळख. टेक्नॉलॉजी. ओके ओके ओके. नाव आपण हे टिश्यूज पाहिलेले, कनेक्टिव्ह टिश्यूज. येस मॅम, पाहिले होते. नाव कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपण सगळ्यात पहिलं बघितलं ब्लड. सो ब्लड इज व्हॉट? अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. व्हॉट इज ब्लड? फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. फ्लुइड म्हणजे तरल जो धातू आहे. कशाला हवाय? No, don't disturb. Okay. So here we have blood as the fluid connective tissue. आता फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू ह्याला आपण काय म्हणलोय? बंदिस्त कनेक्टिव्ह टिश्यू आहे. तो शरीराच्या आत आहे, आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. बरोबर आहे? क्लिअर? येस मॅम. तुम्ही असं इथे असं हात लावून आहे ना, असं फील करू शकता येस मॅम. की समथिंग इज फ्लोईंग. ओके, असं असा आवाज येतोय किंवा कोणाच्या तरी छातीवरती असं डोकं ठेवून असं डब डब लब डब असा आवाज तुम्ही रक्तप्रवाहाचा ऐकू शकता. पण तुम्ही बघू नाही शकत की देखो 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 खून जा रहा है, देखो 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 खून आ रहा है. असलं काही नाही करू शकत आहे. बरोबर आहे? येस म्हणून आपण त्याला हो बंदिस्त. मॅम. Now, blood is being transferred by 3 different vessels, blood vessels ज्याला आपण म्हणू. First is the arteries, second is the veins, and third is the capillaries. Perfect? येस मॅम. Okay? मॅम. धमन्या. हो मॅम. हा? मॅम, तुम्ही हे पहिल्यांदा घेतलेलं. हो हो, मला माहित आहे. मी पुन्हा एकदा फक्त रिवाइज करते, मग पुढे जाऊया. ओके? ओके मॅम. म्हणजे करायला नको किंवा तुम्ही विसरला आहात तर जस्ट एकदा रिकॅप करूया आपण. नेक्स्ट इज द लिम्फ. लिम्फ मध्ये सॉरी, सगळ्यात परत ब्लड मध्ये आरबीसीज, डब्ल्यूबीसीज आणि प्लास्मा हे 3 कॉम्पोनंट्स असतात. नाव लिम्फ मध्ये पण सगळे तेच कॉम्पोनंट्स असतात, अलॉंग विथ द न्यूट्रिएंट्स, जे बेनिफिशियल धातू किंवा वॉट एव्हर वी से कॉम्पोनंट्स जे आपल्या शरीराला गरजेचे आहेत. प्रोटीन्स आहेत, कार्ब्स आहेत, व्हायटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, जे रक्ताच्या मुळे सगळ्या शरीरामध्ये त्यांचा प्रवाह होतो. जसं ऑक्सिजन आहे, म्हणजे वेरियस गॅसेस आहेत, न्यूट्रिटिव्ह गॅसेस आहेत. पुन्हा जे टॉक्सिक गॅसेस जसं कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, अमोनिया आहे, इन दॅट केस ते सगळे बाहेर फेकले जातात आपल्या शरीरात. ओके? हा मोक्षदा? येस मॅम. ओके. तर हे सगळं काम काय करता? ब्लड करता. बट अलॉंग विथ ब्लड, इफ देर इज नो आरबीसीज, तर एक तरल येलोइश कलरचा फ्लुइड सायमल्टेनियसली ब्लड बरोबर आपल्या शरीरामध्ये वाहत असतो. ओके? तर व्हॉट इज दॅट? दॅट इज नथिंग बट द लिम्फ. लिम्फला काय बोलायचं? लसिका. लसिका आपण लस टोचतो लहान मुलांना, राईट? तुम्हा लोकांना पण दिल्या गेल्या असेल भरपूर वेळा. इंजेक्शन ma'am. टोचतात, ताप येतो, मग तुम्ही रडता, है ना? आठवत आहे? किंवा कोणी सायकलवरून पडलं खेळताना, इंजेक्शन दिले जातात टीटीचं वगैरे, तर दुखतं. येस तर त्या मॅम. लसी काय असतात? लस म्हणजे काय? तर आपल्या शरीरामधली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतात. तर सेम वे लिम्फ इज अगेन हॅव्हिंग the WBCs, that is the white blood corpuscles or white blood cells. दोन्ही पण आपण बोलू शकतो. तर WBCs जे आहेत ह्या प्रेझेंट असतात, प्रोटीन्स असतात, व्हायटॅमिन्स असतात आणि इतर इम्पॉर्टंट न्यूट्रिशन्स असतात, काय किंवा न्यूट्रिएंट्स असतात. आरबीसीज मात्र लिम्फ मध्ये नसतं. क्लिअर? नेक्स्ट वी आर हॅव्हिंग एरिओला टिश्यू. एरिओला टिश्यू कुठे असतं? येस मॅम. त्वचा आणि स्नायूंच्या दरम्यान. ही आपली त्वचा आहे. त्वचा आणि स्नायू, स्नायू म्हणजे मसल्स. तर स्किन आणि मसल्सच्या मध्ये एक टिश्यू असतो जो गॅप फिलिंगचं काम करतो.
त्याला आपण म्हणायचं ॲरिओलार टिश्यू. ओके, ओके या ॲरिओलार टिश्यूच्या मध्ये ओके तो एक जेली लाईक मॅट्रिक्स सारखा प्रेझेंट असतो आणि स्किन आणि मसल्सच्या मध्ये असतो. फाईन, टू सेग्रिगेट, सेपरेट. आता जर सपोज आपल्याला एखादी जखम होते तर आपण अशी वरची चामडी काढतो, येस मॅम निघते. निघते ना. Yes, ma'am. निघते ते. ठीक आहे, किंवा सर्दीमध्ये हाताची स्किन निघते, ओठांची हे अशी स्किन निघते, Yes, ma'am, निघते. येस मॅम. आपण सारखा असं 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 करत काढत असतो. आठवतंय बघ, येस अनुभवतोय ना. तसं हा होतं. हा ठीक आहे. मग आता स्किन आणि मसल्स च्या मध्ये एक टिश्यू असतो, त्याला म्हणायचं ॲरिओलार टिश्यू. ठीक आहे, त्वचा आणि स्नायूंच्या दरम्यान हा असतो आणि हा रक्तवाहिन्यांच्या अगदी बाजूला असतो. मग जर हा टिश्यू डॅमेज झाला तर आपल्याला जखम होते, कॅपिलरीज फुटतात, त्या रक्तवाहिन्या फुटतात आणि त्याच्यातून रक्त येतं. आता फॉर एक्झाम्पल मला जर इथे असं जस्ट साधंसं खरचटलं तर फक्त वरची स्किन निघेल, राईट, बोटांची, किंवा मी खेळत होते आणि मी अशी घसरले येस तर माझी इकडची स्किन थोडीशी निघाली पण रक्त नाही आलं. फाईन, पण ती जर थोडी जास्त खरचटली तर रक्त येईल. Yes, ma'am. ठीक आहे, मग तेव्हा स्किन आम्हाला आणि ॲरिओलार टिश्यू दोन्ही सुद्धा डॅमेज होतो आणि देन द ब्लड कॅपिलरीज आर एक्सपोज्ड. क्लिअर? येस मॅम. Yes. डन. हो मॅम. एवढा कॉन्सेप्ट क्लिअर झाला ना आता. नेक्स्ट इज ॲडिपोज टिश्यूज. ॲडिपोज टिश्यूज आर बेसिकली फॅट टिश्यूज, ज्याच्यामध्ये फॅट ग्लोब्युल्स प्रेझेंट असतात. ते फॅटी लेयर्स असतात, ते टिश्यू. जसं आता इथे आपण बोलतो डबल चिन, कधी कधी असं असं करतं, जॉ लाईन. फाईन, चरबीयुक्त म्हणजे ज्याच्यामध्ये चरबी स्टोअर केली जाते, असे जे टिश्यूज असतात त्यांना काय म्हणायचं? ॲडिपोज किंवा चरबीयुक्त उतीस. आता हे तुमचं नाव एकदम क्लिअर झालं. चरबीयुक्त बोलल्यानंतर त्याच्यामध्ये चरबी असणार. ते डक्ट्स असतात, चरबीच्या पिशव्या असतात छोट्या छोट्या, त्यांच्यामध्ये हे फॅट ग्लोब्युल जे आहेत ते स्टोअर होतात. आता एक तुम्ही लोकांनी आहे ना हे ऐकलं असेल, इंटरमिटेंट फास्टिंग. हा शब्द ऐकलाय? लोक संध्याकाळी 6 वाजता जेवतात आणि मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता जेवतात. मध्ये रात्रभर संध्याकाळपासून सकाळपर्यंत काही नाही खात, 12-14 तास उपवास करतात. ऐकलंय? No, ma'am. ऐकलंय. Ma'am, पहिल्यांदा. मी पण फक्त ऐकलंय, मी कधी केलं नाहीये. ओके. ऐका, तर मग Yes, ma'am. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, ही लोक का बरं असं करत असतील? अभ्यासाचं टेन्शन. कशासाठी स्नेहा? वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी. वजन आता कमी वजन कमी करायचं म्हणजे नक्की काय कमी करायचं? जे मसल्स कमी वाढलेली करायची की चरबी फॅट असते कमी कमी ते करायचं. कमी करायची. आहे त्या कमी करायचं. ओके. चरबी कमी करायची. हा, बरोबर. ठीक आहे, तर मग फॅट्स जे आहेत ते कमी करण्यासाठी आपल्याला हे ना उपवास करतात, इंटरमिटंट फास्टिंग असं नाव देतात, आणि खरंच बारीक होतातही लोक. ठीक आहे, असं आपण ऐकून बघून माहित आहे, केलेलं नाहीये. एवढे मेहनतीने जेवण बनवायचं आणि खायचं आणि परत बारीक पण आपणच व्हायचं. कोणी सांगितलंय? हे माझं तत्व आहे, बाकी जाऊ देत. नेक्स्ट, आता ह्या टिश्यू मध्ये काय प्रॉब्लेम असतो किंवा काय मॅजिक असतं, तर आपल्या शरीरामध्ये जे एक्स्ट्रा एनर्जी असते ना, ती फॅट्स मध्ये ती कन्वर्ट होते आणि आपल्या शरीरात स्टोअर होते. ओके, आता ही जी काय बोलतात, एक्स्ट्रा एनर्जी जी स्टोअर झालेली आहे, ती जेव्हा आपण उपाशी असतो किंवा ट्रॅव्हल करत असतो किंवा एखाद्या वेळेस आपण आजारी पडतो, राईट, तर आपल्याला किंवा कधी कधी असं वाटतं ना की आज काही खायचीच इच्छा होत नाहीये, किंवा इतका अभ्यास आहे की आई आज जेवायला नको, प्लीज मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करू दे, तू मला डिस्टर्ब करू नको, असं आपण बोलतो, राईट. मग असं होतं का आपण रात्री मग झोपतो आणि सकाळी आपण उठतच नाही? नो मॅम, असं होत असं नाही होत. आपण सकाळी उठतो आणि तेवढेच ताजेतवाने असतो जेवढे जर आपण जेवलो तर. हो, बरोबर आहे. Yes, मग ma'am.
हा तजेलपणा कुठून बरं येतो? तर हा ज्या चरबीयुक्त ऊती आहेत त्या आपल्या शरीरामध्ये असतात आणि जेव्हा आपण काही खात नाही तेव्हा त्या आपल्याला पोषण पुरवत असतात. जसं की परफेक्ट. झाडांमध्ये ज्या झाडाला आपण दररोजच पाणी घालत नव्हतं तर ते झाडाचे साईडचे खोड असतात ना त्याच्यामध्ये ते पोषक द्रव्य साठवून ठेवतात आणि जेव्हा त्यांना पाणी भेटत नाही तेव्हा त्याच्यातून त्यांचा ते उदरनिर्वाह करतात. त्याचप्रमाणे परफेक्ट. व्हेरी गुड. ओके. शहाणं बाळ माझं. आता ऐका. मी तर हेच सांगणार हा. होते. ठीक आहे. सगळी शहाणी बाळ माझी. बस. आता ऐका. आता हे झालं तर चरबीयुक्त ऊती समजल्या, क्लिअर आहेत. येस मॅम. तर ऍडिपोज हो मॅम. आर ऍक्च्युली Yes, व्हेरी 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 हेल्पफुल. कारण त्या आपल्या शरीरामध्ये उष्णता रोधन, ऊर्जा पुरवणे, स्निग्ध पदार्थ साठवून ठेवणे ह्याचं काम करतात. आता जेव्हा ही कामं केली जातात तेव्हा एक विचार करा, जी व्यक्ती थोडीशी हेल्दी असते माझ्यासारखी, तेव्हा त्यांना काय होतं, थंडीमध्ये जास्त थंडी नाही वाजत है ना. ठीक आहे. थंडीमध्ये जास्त थंडी नाही वाजत. का? कारण जी चरबी असते ना ती त्यांना इन्सुलेशनचं पण काम करते, ऊर्जा देण्याचं काम करते, शरीरात गरमाहट ऊर्जा निर्मितीचं काम करते. कळलं? ऍडिपोज इज क्लिअर, राईट? नेक्स्ट इज कार्टिलेज. नाउ व्हॉट इज कार्टिलेज? असे कान, हे नाक, हे डोळे, ठीक आहे, हे ओठ. दीज आर ऑल व्हॉट? कार्टिलेजिनियस टिश्यूज. फाईन. हे काय काम करतं बेसिकली? कव्हरिंग, गिव्हिंग शेप अँड स्ट्रक्चर. आपण बोलतो ना नाकी डोळी छान आहेत, म्हणजे काय? हे जे कार्टिलेज जे आहे ना ते प्रॉपर शेप मध्ये आहे. ओके. कार्टिलेज प्रॉपर शेप मध्ये. इमॅजिन करा मनीषा जन्माला आली आणि तिला आयलिड्सच नव्हते, कशी दिसेल? नाही नाही ना. मनीषा जन्माला येताना तिच्या नाकाचा शेंडाच गायब असेल तर कशी दिसेल? छान नाही दिसणार मॅम. है ना, चांगलं नाही दिसणार. मग आपल्या शरीराला एक आकार देण्यासाठी, आपल्या चेहऱ्याला बेसिकली एक आकार देण्याचं काम सुद्धा कार्टिलेजिनस टिश्यूज करतात. ओके. येस मॅम. तसंच ह्याच्यामध्ये असलेले जे नर्वस टिश्यूज आहेत, ह्याच्यामध्ये असलेले जे नर्वस टिश्यूज आहेत ते ब्रेनच्या जवळ आहेत आणि येस मॅम. स्पॉन्टेनियसली सिग्नल पासिंगचं काम नर्वस टिश्यूला हे करतात. सो युअर आईज, इयर्स, नोज, टंग, लिप्स, स्किन, in that case, these all are most helpful and are being considered as your sense organ. ओके. श्रावणी मगर, तू उशिरा आली ना, तू आता जा पाण्यामध्ये. तुला का बरं सेंड करायची आम्ही लिंक? तरी पाठवते बघ, घे. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. ओके, डन. मॅम. आता हा बोला. हा सीमा बोल बाळा. मॅम सीमा नाही. अच्छा ओके. हा तू बॉय आहे, मी बघितलेला तुझा फोटो. तू चुकून एकदा कॅमेरा ऑन ठेवलेला. बोल. हो. तर मग माझ एक रिक्वेस्ट आहे की चालू लेक्चर मध्ये ना हे ना मॅम मॅम यस मॅम करतो तर तुम्ही ना एक वेळ द्यावा बोलण्यासाठी. अरे बाळा, मी ना तुम्हाला हँड रेजचं ऑप्शन आहे. यस. ठीक आहे. हा, पण तर मग तुम्ही हात वरती इको केला ना, होतो मग मी मॅम. तुम्हाला हा आहे बघ ना इथे खालती बघ, असा पंजा दिसतो असा वाला. आला का मॅम? हा, व्हेरी गुड. आला आला. कळलं? तर इको होतो मॅम. हा, माहितीये आता. आणि माझं कसं आहे ना, मला मुलं बोलली नाहीत ना तर मग असं वाटतं मी भिंतीला शिकवते, म्हणून मी मुलांना प्रश्न विचारते. ठीक आहे. बरं, चालेल मॅम. ठीक आहे. हो. कारण मग असं जिवंतपणा नाही येणार ना, आपण अभ्यास करतो मग असं वाटणार की ऑनलाईन लेक्चर चालू असतात, म्हणजे जसे आपण युट्यूब वर व्हिडिओ बघतो असं वाटेल. म्हणून मग ते थोडस इंटरॅक्शन पाहिजे. मलाही कळतं मग. बोलल्यानंतर वाटतं एका वेळी एक जणांनी बोला रे.
Okay. Now, where were we? Cartilage is understood. Next is bones, नंतर ligaments आणि tendons. What are bones? Bones are hard connective tissue. त्याच्यामध्ये सुद्धा हॉलो आहेत. ठीक आहे, हॉलो आहेत. ते कॅल्शियम आणि फॉस्फरसने बनलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये काहीतरी असतं, त्याला काय बोलतो आपण? रेड सेल्स जिकडे प्रोड्यूस होतात त्याला आपण बोलतो बोन मॅरो. काय म्हणतो? बोन मॅरो. Bone marrow. अस्थि हाडे. Bone- काय बोलतात? बोन मॅरो. मॅरो म्हणजे आतमध्ये. आपण मटण खाल्लंय? येस नळी खाल्ले? नळी? नाही मॅम. बकवास. ठीक आहे, त्या लोकांनी नाही खाल्ले त्यांनी ठीक आहे, पण ज्यांनी खाल्ले त्यांनी जरा जे असं रिकलेक्ट करा बरं. आपण जेव्हा आपण नळी किंवा पाया सूप मधले जे ते बोन असतो ना मोठा जाडा असं, त्याला असं असं करून आपण त्याला असं ओढून जे खातो, जो पदार्थ त्या नळीच्या आतमधला, ठीक आहे, त्या Jelly. बोन्सच्या आतमधला, ठीक आहे, त्याला म्हणायचं बोन मॅरो. जो ब्राऊन कलरचा असतो, रेडिश ब्राऊन असतो आणि त्याच्यामध्ये आरबीसीज प्रोड्यूस होतात. ओके, येस मॅम. Yes, कळलं? yes. ठीक आहे. आता ज्यांनी नाही खाल्लंय किंवा जे व्हेजिटेरियन आहेत, आय एम व्हेरी सॉरी, पण ज्यांनी खाल्लेलं आहे तर तुम्ही अनुभवू शकता. आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत पण नाही खाल्लंय ते निदान घरचे इतर लोक खाताना ते बघू शकतात. ओके, डन. Yes. कम बॅक टू टेंडन्स आणि लिगामेंट्स. टेंडन्स म्हणजे काय? टी शेप. तर अ मसल जॉइनिंग अ बोन इज कॉल्ड अ टेंडन. ठीक आहे, अ मसल जॉइनिंग द बोन इज कॉल्ड मॅम. टेंडन. मॅम. आणि अ बोन जॉइनिंग अ बोन लिगामेंट. कुठे आहे ते दाखवू शकतात का तुम्ही? काय रे बाळा? ते कुठे असतं? काय? त्या टेंडन्स आणि पेशी लिगामेंट्स, असतात. स्नायुरज्जू आणि अस्थिबंध. असती ते ना हाडाच्या आत असतात. हा, हे बघा. ओके, आय एम टेलिंग यू. हे पाहिजे बघ. ढॅन शांत. आता बघा, टेंडन्स म्हणजे काय? स्नायुरज्जू. स्नायू आणि बोन ह्या दोघांना जो जॉईन करतो त्याला म्हणतात टेंडन्स. जसं आपण इथे बघितलेलं ना, हा एरिओला टिश्यू, हा त्वचा व स्नायूंच्या दरम्यान असतो. तसंच स्नायू आणि हड्डी अस्ती यांच्यामध्ये जो असतो तो टेंडन. आणि जे दोन हाडं एकमेकांना जोडतो तो लिगामेंट. ओके, अस्थिबंध. मॅम, तुम्ही लास्ट अस्थिबंध. क्लासमध्ये म्हणला होतात की ह्याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ दाखवणार होता. ओके, आय वॉज. ठीक आहे, येस मॅम. ठीक आहे, हो मॅम. दाखवते. एक मिनिट हा बच्चा पाटी. येस मॅम. ओके मॅम. I am so Okay, ma'am. excited. अपॉइंटमेंट होती ना डॉक्टरकडे, गेली नाहीस तू? मॅडम कसं काय हो? तुम्हाला आणि मणी सरांना एकच मिनिट हा. ओके मॅम. ओके मॅम. ओके मॅम. तुमची स्क्रीन दिसत आहे. दिसत आहे काय मॅम. दिसत? दिसत आहे मॅम. काय दिसतंय? टेक्निकल इश्यू असेल मॅम. स्क्रीन मॅम कोणीतरी म्हटलं आता स्क्रीन दिसत नाही म्हणून दिसत आणि नाही म्हटलं म्हणजे. की अरे डोळे उघडून बस, मग दिसणार बाळा. येस मॅम.
दिसली? नाही मॅम. दिसत आहे मॅम. नाही दिसते. दिसली. दिसते मॅम स्क्रीन. दिसते मॅम. येस मॅम ओके. दिसते. व्हिडिओ दिसतोय. येस मॅम दिसते. मॅम तिचा काहीतरी नेटवर्क इश्यू असेल म्हणून दिसत नसेल तिला. मॅम दिसत नाही. मॅम दिसते. एकदा रिजॉईन व्हा. म्हणजे हा रिफ्रेश करा, दिसेल. मॅम तुम्ही व्हिडिओ दाखवा. दाखवते. बघ. ओके बच्चा पार्टी दिख रहा है? येस मॅम. हो मॅम. हो मॅम. ओके. What exactly What is a is a ligament? ligament? If you have any involvement in athletics, or if you know people over the age of 40, it's pretty much a guarantee that you've heard someone talking about their ACL or some other torn ligament in their knee. Maybe you've gasped in surprise or sighed in sympathy, but didn't really understand what exactly they were talking about. After watching this short video tutorial, you will be able to identify what a ligament is and what it does. Ligaments are often confused with tendons. The purpose of a tendon is to secure bone to muscle, but a ligament has the role of binding one bone to another bone. ओके. तर लिगामेंट काय काम करतं? तर इट बाइंड्स वन बोन टू अदर मॅम बोन. सॉफ्ट एल शेप मध्ये असतं. मी स्टॉप केलंय. मी केलंय. ठीक आहे. लिगामेंट काय करतं? एका बोनला दुसऱ्या बोनला जॉईन करतं. ठीक आहे. येस मॅम. येस मॅम. लिगामेंट इज बाइंडिंग. का तो? येस मॅम. सॉफ्ट पार्ट हो ते सॉफ्ट असतं. बघ कधी कधी ना तुम्ही क्रिकेट खेळता, खो खो खेळता, वॉटेव्हर रनिंग करता, सायकलिंग करता आणि एक अचानक असा क्रॅम्प येतो आणि सूज येते आणि नंतर जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता, एक्सरे वगैरे करता, तर डॉक्टर सांगतात की तुमचा ना लिगामेंट आहे ना ब्रेक झालाय. असं आहे कोणी अनुभवलंय? नो मॅम नाही. नो मॅम. नाही मॅम. हो मॅम. ओके. कोण एक जण कोणतरी बोललो हो मॅम. कोण बोललं? वरुण काहीतरी. I heard a boy saying हो ma'am. Fine. So now हा साक्षी तुला बोलायचंय? नो मॅम. अच्छा बरं ठीक आहे. तर लिगामेंट काय आहे कळलं? द वन हू बाइंड्स वन बोन विथ द अदर बोन इज कॉल्ड अ लिगामेंट. नेक्स्ट. येस मॅम समजलं. येस मॅम. Ligaments are Oh, made of a ma'am. fibrous connective tissue and are found throughout the ठीक आहे. ते सॉफ्ट असतं कारण ते फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेलं असतं. फायबर लाईक मोडू शकतो. anatomy. The following are a few of these structures. The ACL or anterior cruciate ligament, shown here in green, bonds the femur to the tibia, along with the PCL or posterior cruciate ligament. ओके. हे बेसिकली कुठे आहे? तर तुमच्या हातामध्ये. ठीक आहे. आपले हे हात आहे ना, इथे असं दाबा बरं. इथे तुम्हाला दोन हाडं दिसतात. येस मॅम. ठीक आहे. हो मॅम. अरे इथे येस असं दिसतंय बघा. मॅम. माया ठीक आहे. दिसते मॅम. ठीक आहे. दोन असतात. तुम्ही सुकडी सुकडी लोक असतात ना तर कळणार. मी मस्त हेल्दी आहे त्यामुळे इथे जास्त येस चरबी भरली आणि ओके फाईन. आता जेव्हा हे जे दिसतंय मॅम. लॉक होतात, हे लॉकिंग सिस्टम असते. तर हे लॉकिंग सिस्टम जे आहे, ठीक आहे, हे जे लॉकिंग सिस्टम आहे, तर दॅट इज ऑल बिकॉज ऑफ द लिगामेंट विच हेल्प्स इट टू जॉईन विथ इच अदर. दोन बोन एकमेकांसोबत Yes, लॉक ma'am. होऊन ते जॉईन करतात आणि ते मूव्ह करतात फ्लेक्सिबली. ओके. येस. Yes, ma'am. येस मॅम. ओके. Which is now highlighted. Here we see the iliofemoral ligament and the ischiofemoral ligament, which connect the hip bone to the femur. मॅम, कोणता पार्ट आहे? हा आपला कमरेचा जो बोन आहे ना, पेल्विक गर्डल, आणि हे तुमच्या Yes, मांडीचं ma'am. हाड आहे. येस मॅम. ठीक आहे. हा तुम्हाला हो मॅम. काय बोलतोय आपण? बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. दिस इज अ बॉल अँड सॉकेट जॉईंट. हे तुमच्या कमरेचं हाड आहे आणि इथे हा फिट बसलेला आहे. कळलं?
हो मॅम. ठीक आहे. येस मॅम समजलं. कमरेचा हाड आहे. Here, the medial collateral deltoid ligament is highlighted, but you can see that there are many, many ligaments connecting the bony structures. They are the glue that holds our bag of bones together. ओके, मग लिगामेंटचा बेसिकली वर्ड ग्लू आहे, चिटकवणारा गम सारखं, कारण ते फायब्रस कनेक्टिव्हिटी. मॅम ज्या ज्या हाडामध्ये जॉईंट आहे जिथे जिथे आपण ट्रिचेबल म्हणजे असं हलवू शकतो ना त्या ठिकाणी हे लॅग्युमेंट आहे ना. परफेक्ट. ओके, जिथे जिथे दोन हाडं एकमेकांची जोडली जातात तिथे तिथे हे लिगामेंट प्रेझेंट असतात. मोरल ऑफ द स्टोरी इज ओनली दिस मच. या व्हिडिओ मध्ये जिथे जॉईंट येतो ना ते दाखवण्यासाठी आपल्याला ग्रीन करून दाखवलेलं आहे. परफेक्ट. ओके, ते हिरव्या रंगामध्ये ते हायलाइट केले त्यांनी. पायाच्या अंगामध्ये जास्तीत जास्त हो, जास्त असतात पायामध्ये पण आणि हातामध्ये पण. जॉईंट जास्त असल्यामुळे दोन्हीमध्ये हो, पण हो. जास्त असतात. हा, आणि दुसरं म्हणजे काय माहितीये, पायावरती आपल्या शरीराचा पूर्ण भार असतो की नाही. येस मॅम. हो ना, म्हणून त्याचे जे लिगामेंट आहेत ना ते स्ट्रॉंग असायला पाहिजे. त्यामुळे जास्त आणि जॉईंट जास्त असतात. जॉईंट नसतात जास्त, जॉईंट तेवढेच असतात. जॉईंट मध्ये असणारे जे लिगामेंट आहे ना ते एक्स्ट्रा असतात. एक्स्ट्रा. येस मॅम, कारण आपल्या सगळ्या शरीराचं ओझ हे पायांवरतीच असतं. परफेक्ट. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर झाला. Yes, Done. completely clear. शाबाश. This video is more fun Hello. than reading a textbook, right? आता दुसरं तुम्हाला काय ब्लड दाखवायचं राहिलं ना, ब्लड. हो बाळा, दाखवते. थँक्यू मॅम. थँक्यू. मॅम तो अस्थि हाडांचं जे आहे ना त्याचा व्हिडिओ असेल तर दाखवा. कोणतं बच्चे? ती अस्थि हाडे ब्लड आता बोन मॅरो वाला. ब्लडचा. ओके, बोन मॅरो. नो मॅम, ब्लड. आधी टेंडन्स बघूया ना. हो मॅम, चालेल. है ना. मॅम चालेल. आपण लिगामेंट पाहिलं, टेंडन पुढे पाहिलं, टेंडन तो देखाय नाही. The third type of muscles is what are called voluntary muscles. These are under your control. That means you can actively move these as you want. See? You can control these. These muscles are attached to your bones. There are small threads, like tissue. They tie your muscles to your body. Your bone movement also happens due to these muscles. आता पहा हा डायग्राम. हा डायग्राम क्लिअर आहे. टेंडन्स कुठे आहेत? तुमच्या हड्डीला आणि मसल्सला जॉईन करणारा जो टिश्यू असतो त्याला म्हणायचं टेंडन्स. क्लिअर? आता तुमचे लिगामेंट्स आणि टिश्यू टेंडन्स क्लिअर झालं? Yes. येस मॅम. येस मॅम, क्लिअर झालं. परफेक्ट. See, at this catapult, rubber is tied to a wooden fork by a thread. Tendons are similar to threads, and muscles are similar to rubber. To tie muscles to bones, you need tendons. ओके, समजलं? मॅम समजलं. येस मॅम, समज. ओके, मॅम ते तुम्हाला काय पाहिजे? अस्थि हाडे आहेत ना, बोन्स दाखवा प्लीज. मॅम ते बोन्सच आहे ना त्याचा व्हिडिओ दाखवा. हा, त्याचा व्हिडिओ दाखवा. ओके. हिंदी में दिखाए? चालेल. येस मॅम.
ओके मॅम चालेल. हे कोण होते? आर्या. आर्या. ओके आर्या, बघ तूच नाचतोयस बघ आता या व्हिडिओ मध्ये. हमारे शरीर में जितनी भी बड़ी हड्डियां हैं जैसे पैर की, हाथ। दोस्तों बोन मैरो क्या होता है? हमारे शरीर की बड़ी बड़ी हड्डी जैसे जांग की हड्डी, कूल्हे की हड्डी के बीच में स्पंज जैसा नर्म ऊतक पाया जाता है जिसे बोन मैरो कहते हैं। हमारे खून की प्लेटलेट्स, लाल और सफेद रक्त की कोशिकाओं का निर्माण इसी बोन मैरो में होता है। नाही एक मिनिट थांब. एक मिनिट. मला आर्याला दाखवायचं होतं, आर्या तर दिसलाच नाही. हाँ. बोन मैरो को हिंदी में अस्थि मज्जा कहते हैं। हमारे शरीर में जितनी भी बड़ी हड्डियां हैं जैसे पैर की, हाथ की या हिप्स की हड्डी, इनके बीच में हल्के लाल कलर का ठोस जेली टाइप का एक मटेरियल होता है, इसे ही बोन मैरो कहते हैं। बोन मैरो हमारे बॉडी का एक बहुत ही इंपॉर्टेंट पार्ट है। आप शायद ये बात नहीं जानते होंगे कि हमारे शरीर का खून बोन मैरो के अंदर ही बनकर तैयार होता है। ये हमारे बॉडी में ब्लड को बनाने वाली फैक्ट्री होती है। हमारे ब्लड के सभी सॉलिड पार्टिकल्स जैसे रेड ब्लड सेल्स, व्हाइट ब्लड सेल्स और प्लेटलेट्स इसी बोन मैरो के अंदर बनते हैं। बोन मैरो के अंदर स्टेम सेल्स होते हैं जो ब्लड के इन सभी सॉलिड पार्टिकल्स को बनाने का काम करते हैं। कुछ कारणों की वजह से कभी कभी कुछ लोगों के बोन मैरो खराब होने लगते हैं, जिस वजह से उनमें खून की कमी और ब्लड कैंसर जैसी समस्याएं आने लगती है। इस प्रॉब्लम को दूर करने के लिए डॉक्टर उन लोगों का बोन मैरो ट्रांसप्लांट करते हैं। ऐसे ही साइंस के इंटरेस्टिंग नॉलेज के लिए आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर सकते हैं। नहीं तो करना ये है, शॉर्ट में धन्यवाद. जानते हैं कि बोन मैरो क्या है। बोन मैरो को ओके कळलं. बोन मॅरो म्हणजे बेसिकली ऐका, बोन मॅरो म्हणजे बेसिकली नळीच्या, हाताच्या किंवा पायाच्या हड्डीमध्ये जो गॅप असतो, हॉलो असतात ना आपले बोन, हॉलो असतं, मग त्याच्यामध्ये भरीव जो पेशी ज्या असतात त्यांना म्हणायचं बोन मॅरो. आता ह्या काय काम करतात, तर तुमच्या बेसिकली रेड ब्लड सेल्स बनवायचं काम करतात. दे प्रोड्यूस आरबीसीज ओव्हर देयर. ओके. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. पुढे जाऊया. येस मॅम. येस मॅम जाऊया. डन डन डन. फाईन. आता मी मगाशीच तुम्हाला बोलले हा प्रश्न, स्थूल व्यक्तींपेक्षा बारीक व्यक्तींना थंडी अधिक का वाजते? कारण त्यांच्यामध्ये कोणता टिश्यू कमी असतो? त्यांच्यामध्ये चरबी असते व ते जाड माणसांना थंडी कमी वाजते व जे जाड नसतात त्यांना थंडी जास्त वाजते. अरे का वाजते ते तो प्रश्न आहे. येस मॅम. येस गणेश चव्हाणने बरोबर उत्तर, गणेश ने बरोबर उत्तर दिलंय. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. आप जीतते हे कुछ भी नाही. ठीक आहे. तर तू बरोबर आहे. ऍडिपोज टिश्यू जो आहे ना तो जास्त असतो स्थूल व्यक्तींमध्ये आणि मध्ये ती कमी असते. हा बाळा, हे प्रश्न पेपरला पण येतो ना? येतो 1000 वेळा येतो. ठीक आहे. आता नेक्स्ट, हाडे का दुमडत नाहीत आपले? तुम्ही बोलाल हाडे तर दुमडतात, पण हाडे दुमडत नाहीत. हड्डी का दुमडत नाही? ते खूप मजबूत असतात, स्ट्रॉंग असतात. स्नेहल काय म्हणते? काय प्लीज मॅम, काय बाळा स्नेहल? मॅम तुम्ही तो व्हिडिओ दाखवणार होतात ना, विरल होती आणि ब्लडचा. मी आता तुला तोच दाखवला. अच्छा, तो ब्लड नाही. फॉर्मेशन आणि ते वेगळा. ठीक आहे. हो आता तो दाखवायला आपल्याकडे आता सध्या वेळ नाही. मी त्याची लिंक तुम्हाला ग्रुपमध्ये टाकते. ठीक आहे. ओके मॅम. ओके. जस्ट एक्सप्लेनेशन तर प्रॉपर झालेलं आहे, त्याच्यामुळे आय डोंट थिंक सो, बट ठीक आहे. अॅनिमेशन बघून अजून क्लिअर होतील कॉन्सेप्ट.
नेक्स्ट इज हड्डी का दुमडत नाही, कारण ती हार्ड कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेली असते. ओके, इट इज बीन मेड अप ऑफ कॅल्शियम, फॉस्फरस अँड व्हेरियस अदर मिनरल्स. फाईन. So you cannot have them कशामुळे? folded into parts. कॅल्शियम ने बनतो. ताई, कशाने बनते हड्डी तुझी? कशाने बनते? कॅल्शियम फॉस्फेट पासून बनलेला घनरूप आधारक व यात काय ॲस्टिओसाइट्स किंवा अस्थिपेशी नावाच्या रुतलेल्या पेशी असतात. फाईन. आणि त्यामुळे त्या फार स्टिफ असतात, घनरूप असतात, म्हणून ते हड्डी मुडत नाही, हाडे मुडत नाहीत. ओके, नेक्स्ट. दिस इज समथिंग विच इज व्हेरी इझी. नाव तुमचा हात कोपऱ्यापासून वळवा. चला वळवा बरं. दंडाच्या वरील व खालील स्नायूंचं निरीक्षण करा. चलो अपनी बॉडी दिखाओ, खुद ही देखो. बॉडी डे तो लिखा है. क्या बेटा, ऐसा बॉडी दिखाओ. मग तुम्ही बघाल या साईडचे जे हे असतात टिश्यूज आणि ह्या साईडचे जे टिश्यूज असतात खालच्या बाजूचे, हे एक साइड रिलॅक्स होते आणि एक साइड कॉन्ट्रॅक्ट होते. राईट? येस Yes, मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. आता हीच कृती पायाच्या गुडघ्यापासून वाकवून करा. तुम्हाला एका साईडला तुम्हाला जाणवेल की ती आकुंचन पावलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला ती शिथिल झालेली आहे. ओके, रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट. Contraction and relaxation has been seen over here. तर आता हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे होत आहे हे बेसिकली कशामुळे होत आहे, तर एका विशिष्ट प्रकारच्या मसल्समुळे, स्नायूंमुळे. आता ह्या स्नायूंची नावं काय? पट्टकी स्नायू, अपट्टकी स्नायू आणि हृदयाचे स्नायू. पट्टकी स्नायू आर कॉल्ड एज स्ट्रायटेड मसल्स, अपट्टकी म्हणजे नॉन स्ट्रायटेड मसल्स आणि हृदयाचं कार्डियक मसल्स. फाईन. आपण बोलतो ना कार्डिओलॉजिस्ट आहे. Yes, ma'am. कार्डिओलॉजिस्ट. ओके, आता तुमचा मामा कार्डिओलॉजिस्ट आहे म्हणजे तो काय करतो, तर हृदयविकाराचे जे काही पेशंट्स असतील त्यांची देखभाल करतात किंवा त्यांना औषधोपचार करतात, त्यांच्यावरती जे काही ट्रीटमेंट असेल ती करतात. एक्स वाय अँड झेड. फाईन. नाव Yes, ma'am. लेट अस सी. स्ट्रायटेड मसल फायबर्स कुठे प्रेझेंट असतात, तर या पेशी पहिल्या कशात दिसतात? ह्या लांबट असतात, दंडगोलाकार म्हणजे सिलेंड्रिकल शेप असते आणि अशाखीय व बहुकेंद्रिकीय पेशी आहेत. म्हणजेच काय? अनब्रांच्ड आणि मल्टी न्यूक्लिएटेड. काय बोलायचं? अशाखीय म्हणजे अनब्रांच, राईट देअर. आणि बहुकेंद्रिकीय म्हणजे मल्टी न्यूक्लिएटेड. स्पेलिंग सांगू का? Yes, ma'am. Chat box मध्ये टाका. Unbranched and multi-nucleated. This is clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Right? Okay. Yes, ma'am. आता हे काय आहे? स्ट्रायटेड मसल्स काय आहे, तर व्हॉलेंटरी मसल फायबर्स आहे. ऐच्छिक स्नायू. ऐच्छिक म्हणजे व्हॉलेंटरी. माझी इच्छा आहे तेव्हाच मी हाताचं वरती करणार. इच्छेनुसार काम माझी इच्छा करणारे. नाही करणार. ओके, फाईन. Yes, ma'am. सो Yes, ma'am. ऐच्छिक स्नायू म्हणजे काय? व्हॉलेंटरी मसल्स. आणि अनैच्छिक म्हणजे इनव्हॉलेंटरी मसल्स, जे इंटरनल ऑर्गन्स मध्ये असतात. राईट? आपल्या हा, आता ते तुम्ही लिहून काढा. ऐच्छिक म्हणजे व्हॉलेंटरी मसल्स, अनैच्छिक म्हणजे येस मॅम. इथे आहे ना बघा, बाजूलाच आहे अनैच्छिक. अनैच्छिक स्नायू म्हणजे
इनव्हॉलेंटरी मसल. इनव्हॉलेंटरी मसल्स. आणि ते कुठे असतात? युजली इंटरनल ऑर्गन्स मध्ये. येस मॅम. आणि हे एक्सटर्नल ऑर्गन्स जे आपले हात पाय वरती असतात त्या स्ट्रायटेड मसल्स असतात. फाईन. ओके. या स्नायूंवर गडद व फिक्के पट्टे असतात. हाडांना जोडले असल्यामुळे त्यांना कंकाल स्नायू पण म्हणतात. ओके. हे फिल इन द ब्लँक्स मध्ये किंवा एमसीक्यूज मध्ये येऊ शकतात. या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते म्हणून यांना ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. हातपाय हलवणे, धावणे, बोलणे, चुपचाप एका जागी उभं राहणे, बसणे, वडेवर या हालचाली घडवून आणणारी स्नायू म्हणून यांना ऐच्छिक स्नायू किंवा कंकाल स्नायू किंवा पट्टकी स्नायू असे म्हणतात. बघा, एका ह्याला कितीतरी नाव आहेत. पट्टकी, ऐच्छिक, येस मॅम. कंकाल आणि कंकाल. आणि स्ट्रायटेड मसल फायबर्स किंवा वॉलेंटरी मसल फायबर्स. So even we are having two different names in English also. Now they are unbranched, cylindrical and multinucleated. How are they? सेमी इंग्लिश वाले बच्चे हैं तो फिर बोलो अनब्रांच्ड, मल्टीन्यूक्लिएटेड एंड सिलिंड्रिकल. सिलेंड्रिकल, लंबगोल आकृती शेप मध्ये. ओके, सिलेंडर सारखे. Now non-striated muscle fibers. How are the non-striated muscle fibers? ते स्पिंडल शेप असतात. कसे असतात? स्पिंडल शेप म्हणजे काय? तर वरती आणि खालती टोकेरी आणि मधल्या भागेमध्ये थोडेसे फुगे. आणि these are युनिन्यूक्लिएटेड, अशाखीय आणि एककेंद्रिक. म्हणजेच काय? हे सुद्धा अनब्रांच्ड असतात आणि युनिन्यूक्लिएटेड. मॅम सेमीच्या पुस्तकात लिहिलंय हॅव नो ब्रांचेस. हा, मग म्हणजेच अनब्रांच्ड. ओके. येस मॅम. And uninucleated. Okay. Yes. Perfect. येस मॅम. आपण आहे ना 2च मिनिटं आहेत माझ्याकडे एक्स्ट्राची तुम्हाला सांगायला. नंतर हे याला स्टॉप करूया. नंतर आपण नर्वस टिश्यू ऑलरेडी झालेला आहे. मी तुम्हाला डायरेक्ट बायोटेक आणि टिश्यू कल्चर हे घेणार हा उद्या किंवा परवा जेव्हा पण क्लास आहे आपला तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट इज कार्डियक मसल फायबर्स. बच्चा पाटी, कार्डियक मसल फायबर्स आहे. हे अगेन सिलेंड्रिकल आहेत, ब्रांच्ड आहेत आणि एक केंद्रिकीय पेशी आहेत. म्हणजे युनिन्यूक्लिएटेड अँड ब्रांच्ड. सिलेंड्रिकल, युनिन्यूक्लिएटेड अँड ब्रांच्ड आर your cardiac muscles. Clear? Yes. They are highly fibrous. They are highly fibrous in nature. आणि ते ब्रांचिंग पॅटर्न मध्ये असल्यामुळे ते खूप इलॅस्टिसिटी असते त्याच्यामध्ये. किंवा जर हृदय असं 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 कंटिन्यूस होत असतं, बरोबर आहे ना. जर हे असं असं व्हायचं बंद झालं तर आपण असे करू लोक आपल्याला नंतर. प्रेम मध्ये हे चूप रे, असं नाही बोलायचं. ओके, ठीक आहे. फाईन. सो वी आर हॅव्हिंग द कार्डियक मसल फायबर्स. तो स्नायूंवर गडद व फिक्के पट्टे असतात. इथे सुद्धा फिक्क्याने गडद पट्ट्यांचं काय काम असतं? ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनचं काम करतात. ओके, ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. जेव्हा रिलॅक्स होतात तेव्हा ते गडद नसतात, ते फिक्के असतात. आणि जेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा ते गडद असतात. ओके. हा, या स्नायूंच्या हालचालींवर आपले नियंत्रण नसते. तुम्ही बोलू नाही शकत हृदयाला, बाबा खूप दमला असशील तर आराम कर. नॉट पॉसिबल. फाईन. लब डब साऊंड तो कंटिन्युअस करत असतो कारण तो कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करतो.
ऑरिकल मधून वेंट्रिकल मध्ये ब्लड सर्क्युलेट करत असतो. वेंट्रिकल मधून पल्मनरी आर्टरी मधून लंग्स मधून पुन्हा पल्मनरी वेन, पुन्हा लेफ्ट ऑरिकल, लेफ्ट वेंट्रिकल, अवोर्टा, आर्टरीज अँड अगेन थ्रू आउट युअर बॉडी. फाईन. सो हे सर्क्युलर ते कंटिन्यू चालूच असतं. ओके. नाव हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण घडवून आणण्याचं काम कार्डियक मसल फायबर्स करतात. सो विथ दिस बच्चा पाटी आपण इथे स्टॉप करूया. फाईन. व्हॉटएव्हर इज नॉट काइंडली रीड इट ॲट होम. फाईन. चलो बाय बाय. सायनारा. बाय बाय. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट. संगीता मैम मुझे होस्ट बना दो.